एखाद्या कॉमेडियनला कितपर्यंत जोक मारले पाहिजे. आता हल्ली ते अपशब्द वापरणं ते बरोबर आहे का? पुढच्या माणसाला आवडते ते कंटेंट म्हणून तो तिकिटाचे पैसे देऊन येतोय शोला. आपण कोणाला जबरदस्ती करत नाही. तुम्ही सेम गोष्ट तुम्हाला सॅक्रेड गेम आवडतो, तुम्हाला मिर्झापूर आवडतो, तेव्हा तुम्ही बघतात ना, तुम्ही तो वेट करता की पुढचा सीझन कधी येईल. तर मी म्हटलं की पॉलिटिकल आणि रिलीजियस गोष्टी नाही केल्या पाहिजे, हे माझं मत आहे. का? कारण याचे होणारे परिणाम ते तुम्हाला माहिती आहे काय, आणि तरी तुम्ही करत असणार, मग तुम्ही मुद्दामून करतायत. असं आहे की समजा मी फक्त XYZ शिवी देतोय, त्याच्यावर लोक लाफ येतात, मला पूर्ण कंटेंटवर लाफ नाही, मग तर तुम्ही मुद्दामून देतात ती शिवी. समजा तुमचा तो पार्ट आहे, तुम्ही समजा एखादी स्टोरी सांगताय की मी असं बोललो आणि त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन मध्ये तो बोललाय, ते युज करायची पण एक टॅक्ट आहे ना. जेव्हा आपण कंटेंट लिहितो ते पण आहे की पुढच्याला ते चुकीचं पण नाही वाटलं पाहिजे. जे शोला येतात आपण तो मेन्शन करतो, +16, +18 हे मेन्शन करतो. प्रत्येक जण अडल्ट आहे यार. प्रत्येकाला एकट्या छोट्या रूम मध्ये प्रत्येक जण काय काय करतो आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाला बघायचंय आपल्या मर्जीने काय काय बघायचंय. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथे येतात, तुम्ही मग दुसऱ्याकडून कशाला एक्सपेक्ट करतात की नाही यांना नाही केलं पाहिजे. ते तुमचं चॉईस आहे ना की तुम्ही नका बघू. सिम्पल आहे. युट्यूब तुम्हाला पहिल्या 3 मिनिटात 2 मिनिटात कळून जातं की तुम्हाला ती गोष्ट बघायची की नाही बघायची. तुम्हाला 40 मिनिटात बघून मग त्याच्या खाली शिवी द्यायची की अरे बरोबर नाही, मग ते चुकीचं आहे. आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघतात मग त्या कॉमिक्सचा, मग ते कसं काय. आज एका स्टँडअप कॉमेडियनना क्लीन कंटेंट टाकू द्या. फॉर एक्झाम्पल मी टाकतो क्लीन कंटेंट, आता पण सांगतो, आणि ते जर यानं डबल मिनिंग टाकू द्या, कोणत्याला जास्त यूज येतात बघा.